नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आज जे आहे बघा, तर गव्हाची कुरडई जी आहे, तर गव्हाच्या कुरडया बनवलेल्या आहे मी. तर आता आपण त्याचं बघूया गव्हाच्या कुरडया कशा बनवायच्या. तर कुरडया बनवण्यासाठी जे आहे, तर आपल्याला गहू लागतात ना. तर मी हे गहू जे आहे तर चाळून असे निवडून घेतलेले आहे, स्वच्छ चाळून निवडून घेतलेले गहू आहे हे. तर हे गहू जे आहे बघा, तर मी हे 4 किलो प्रमाणामध्ये घेतलेले आहे, मोजून घेतलेले आहे मी. हे गहू जे आहे तर 4 किलो गहू आहे. आता याला जे आहे ना, तर आपल्याला भिजत घालायचं आहे. तर त्याच्यामुळं काय करायचं, भिजताना पण असं 2-3 पाण्यानं जे आहे ना, तर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचं पाणी जे आहे तर पाणी काढून टाकायचं, म्हणजे कचरं काय असतं ते वरती येऊन जातं. आणि नंतर जे आहे तर मग त्याच्यामध्ये पाणी टाकून जे आहे तर मग आपल्याला आता हे भिजत ठेवायचं आहे. आणि शक्यतो हा जो डब्यामध्ये भिजत ठेवलं ना, तर हे उन्हालाच ठेवायचा आहे डबा. आता चौथ्या दिवशी जे आहे तर चौथ्या दिवशी मी आता हा डबा उघडलेला आहे. आणि मध्ये जे आहे बघा, तर दुसऱ्या दिवशी मी याचं पाणी बदललेलं होतं, म्हणजे याचं पाणी काढून डबल दुसरं पाणी टाकलेलं होतं त्याच्यामध्ये. आणि आता 4 दिवस झाल्यानंतर, म्हणजे चौथ्या दिवशी पूर्ण 3 दिवस आणि चौथ्या दिवशी जे आहे तर आता गहू जे आहे तर मी आता गहू चुरायला घेतलेले आहे. हे बघा, असा छान असा चीक निघतो आहे गव्हामधून. गहू पण असे छानपैकी हे झालेले आहे, म्हणजे भिजलेले आहे. आता त्याचं वरचं पाणी जे आहे तर पूर्ण पाणी, म्हणजे असं वास पण येत नाही आहे ते पाणी काढल्यामुळं. त्याच्यामुळं ते पाणी जे आहे तर वरचं पाणी काढून टाकायचं आहे. नंतर मी त्याच्यात दुसरं पाणी टाकलं आहे आणि मग स्वच्छ असे धुवून घेतले. आता जे हे गहू आहे तर आपल्याला आता याला मिक्सरला फिरून घ्यायचे, किंवा तुमच्याकडं मशीन जर असेल तर मशीनला पण तुम्ही हे करू शकता. पण मी मिक्सरवरच जे आहे तर मिक्सरवर फिरवणार आहे याला. तर आता हे जे आहे तर बघा, असे पाण्यातून चाळणीमध्ये काढून घ्यायचे, म्हणजे पाणी पण निथळलं जातं. आणि नंतर जे आहे बघा, तर मिक्सरला जास्त एकदम बारीक नाही फिरवायचं, नाहीतर मग लाल येतात कुरडया, म्हणजे त्याची ताम जी असती तर ती निघती गव्हाची भिजल्यामुळं. त्याच्यामुळं थोडंसं फिरवायचं, जास्त नाही फिरवायचं. थोडंसं असं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, पाणी टाकून थोडंसं फिरवायचं. आणि मिक्सरला जेव्हा आपण फिरवतो तेव्हा मोठंच भांडं वापरायचं फिरवायला, कारण मग जास्त बारीक पण होत नाही त्याच्यामध्ये. हे बघा, हे असं झालेलं आहे. आता हे जे आहे तर आपल्याला असं मोठ्या याच्यामध्ये, असं टोपल्यामध्ये काढून घ्यायचं हे, कारण की सगळं आपलं त्याच्यात बसलं पाहिजे. हे बघा, आता पूर्ण मिक्सरमधून माझं काढून झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकते. पाणी टाकून पूर्ण त्याच्यातला आपल्याला चिक जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे. त्याच्यामुळं पाण्याचा जो आहे तर याला पाण्याचा जास्त वापर करायचा, म्हणजे जास्त पाणी पण लागतं. तर आता पूर्ण याच्यामध्ये मी हे केलेलं आहे, आणि पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि काय करायचं आहे, हातानं काढल्यापेक्षा असं जे आहे तर असं झाऱ्यानं पूर्ण पाणी निथळेपर्यंत काढून घ्यायचं, म्हणजे जो चोथा आहे तो वरती येऊन जातो आणि पाणी जे आहे तर मग पाणी खाली राहतं. तर याला जे आहे तर आपल्याला 2-3 पाण्यामध्ये हे जे आता निघलेलं आहे हा चौथावरती, तर आपल्याला याला कोंडा म्हणतात. तर मग याला हे जो आहे तर आपल्याला 2-3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचा, कारण त्याच्यामध्ये पण आता आपण याच्यातून जरी काढलं तर त्याला चिक आहे लागलेला, चिक त्याच्यामध्ये जातो. त्याच्यामुळं तो पण आपल्याला चिक हे झाला पाहिजे. हे बघा, चाळणीनं काढलं ना, यानं झाऱ्यानं पूर्ण निघून जातं. आता मी इकडं दुसऱ्या टोपल्यामध्ये पण भरपूर असं पाणी टाकलेलं आहे, आणि त्या पाण्यामध्ये तो चोथा जो आहे तर मग मी ते त्याच्यामध्ये टाकला. आणि आता तोला पण असं एकदम व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. हाताना बी तुम्ही असं त्याला असं हे करून घेऊ शकता, मॅश करून घ्यायचं हाताना पण, कारण त्याच्यात जो चिक असतो मग तो चिक बाहेर निघतो. आणि मग आपल्याला नुसता चोथा जो आहे तर मग आपल्याला चोथाच काढून घेता येतो. तर आता आपल्याला परत अजून एका पाण्यामध्ये धुवायचं आहे याला, म्हणजे 3 पाण्यामध्ये हे करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं मी इकडं आता हे चोथा जो काढून आहे तर मग अजून एका चाळणीमध्ये ठेवते आहे. हे बघा, आता दोन्ही याच्यातलं झालेलं आहे. तर आता हे पाणी पण याच्यामध्ये हे करायचं, कारण ते आपल्याला चाळणीतून गाळायचं आहे. त्याच्यामुळं जास्त घट्ट असल्यावर पण ते निघणार नाही, म्हणून मग असं पाणी टाकून हे केलं ना तर मग छान निघतं आहे ते. आता परत याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे.
आणि आता काय करायचं आहे आपल्याला, चाळणी नाही ना, तर आपल्याला चाळणीनं असं गाळून घ्यायचं आहे ते पाणी. तर चाळणीला थोडंसं मीठ लावायचं, कारण की मग चिकट होत नाही आहे. लगेच चाळणी आपण धुतली की निघते, नाही तर मग इतकं चिकट होतं ना ते, चाळणीला त्याला पण लागतं तर ते निघत नाही. हे बघा आता हे पूर्ण असं चाळणीनं जे आहे तर गाळून घ्यायचं. जे काय थोडंफार आता याच्यामध्ये गेलेला आसन कोंडा तो निघून येतो आहे, त्याच्यामुळं असं याला चाळणीनं चाळून घ्यायचं आहे. आणि हे बघा हे घट्ट झालेलं आहे असं, त्याच्यामुळं प्रत्येक टायमाला आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे की चिक लगेच खाली बसतो आहे. तर खाली बसला नाही पाहिजे, म्हणजे कारण की मग नंतर ते चाळणीतून आपला हे होणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला जास्त पाणी टाकून घ्यायचं याच्यात. मग पाणी टाकलं ना तर मग आपल्याला त्याचं परत पाणी बदलत राहावं लागतं. चाळणीतून पण समज असं चाळायला त्याला हे होतं. हे बघा असा चोथा जो आहे तो निघतो आहे याच्यामध्ये पण. आता तो टाकून द्यायचा आहे आणि पूर्ण याला हे जे पाणी आहे तर पूर्ण पाणी असं चाळणीच्या साहाय्याने आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आता ते पाणी झालेलं आहे बघा सगळं, आपण जे आहे तर चाळणीनं एकदा चाळून घेतलं. आता जो आहे ना तर आता मी असं बघा कपडा बांधला आहे याला, असा रुमाल जो आहे कॉटनचा कपडा वापरायचा. कॉटनचा कपडा जो आहे तर असा डब्याला बांधून घ्यायचा. आणि आता याच्यातून जे आहे तर आता आपल्याला ते चाळणीतून आपण एक वेळेस आता त्याला चाळणीतून हे करून गाळून घेतलेलं आहे. आता आपल्याला कपड्यामधून हे करायचं आहे बघा. कारण की मग याच्यात पण थोडीफार राहिलेली जी तांब असते तर मग ती पण निघून जाते. आता याला असं कपड्यानं गाळून घ्यायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे जर का कुरडया बनवल्या तर खूप छान कुरडया होत्या. पांढऱ्या शुभ्र पण होतात आणि फुलत्या पण एकदम छान अशा फुलल्या जातात. म्हणजे तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढी कुरडई छान होती. आणि कुरडया करायच्या म्हणल्यानंतर थोडीशी याला मेहनत तर आहेच. म्हणजे चिक काढणं हेच याच्यामध्येच खूप वेळ जातो. हे बघा आता कपड्याला पण असं हे चिटकतं आहे बघा. हे बघा त्याच्यामध्ये जे थोडंफार अजून गेलेलं असतं ना तर ते कपड्याला पण असं चिटकतं. तर ते कपड्यामधून पण असं खाली पटकन जात नाही आहे. त्याच्यामुळं असं कपड्याला असं पूर्ण असं हे करून घ्यावं लागतं. आणि याला जे आहे तर मोठेच भांडे वापरावं लागतात. आता डबा जो आहे तर मी एकदम मोठा डबा घेतला, कारण की ते सगळं पाणी जे आहे त्या डब्यामध्ये बसलं पाहिजे. आणि पाणी पण खूप लागतं आहे. त्याच्यामुळं मी असं जे आहे ना तर गॅलरीतच बसलेले आहे बघा. म्हणजे जास्त पसारा राडा पण होत नाही आहे आणि लय चिकट होतं मध्ये जर केलं घरामध्ये तर. त्याच्यामुळं मी असं बाहेर याच्यामध्येच आहे, म्हणजे भांडे ते धुवायचं मी तिथंच वॉश एरियामध्येच हे करून घेते. म्हणजे पाणी टाकलं का आपलं स्वच्छ धुवून पण निघतं. आता आपलं जे आहे बघा तर मी कपड्यांना पण याला गाळून घेतलेलं आहे. आणि कपड्यानं गाळून आता याला झाकण लावून ठेवून द्यायचं. हे बघा आता सकाळी मी ठेवलेलं होतं हे, संध्याकाळपर्यंत याचं पाणी जे आहे तर असं म्हणजे एक दिवस मी पूर्ण पाण्यात ठेवलं. 2-3 वेळेस मी याचं पाणी बदललं. ते पाणी काढून टाकायचं आणि परत त्याच्यामध्ये स्वच्छ दुसरं पाणी टाकायचं. त्याच्यामुळं आंबट पण होत नाही आहे. आणि म्हणजे असा बऱ्याच वेळेस कुरडयाचा ना असा आंबट असा वास येतो आहे, तसा वास पण येत नाही. एकदम छान कुरडया होतात. तर आता जे आहे बघा तर चिकाचं जे आहे तर वरती आलेलं जे पाणी आहे तर याच्यामध्ये मी तुरटी पण टाकलेलं होतं. तुरटीचा थोडासा खडा टाकलेला होता. नंतर सकाळी तो खडा आहे तर तुरटीचा काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता चिकामध्येच आहे तो मधी, तर आपल्याला काढून घ्यायचा. आता हे जे आहे तर वरती आलेलं पाणी पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. नाहीतर काय होतं, म्हणजे आपण थोडं जरी पाणी राहिलं ना मग चिक जो आहे पातळ होतो आहे. बरोबर चिक खाली बसतो आहे आणि पाणी जे आहे तर पाणी आपलं निघून जातं आहे. हे बघा आता पूर्ण पाणी जे आहे तर मी पाणी पूर्ण याचं काढून घेतलं आहे. आणि आता चिक जो आहे तर आपल्याला पूर्ण आता खाली बसलेला असतो बघा चिक, तर ते चिक आहे तर ते फोडून घ्यायचा. म्हणजे असं हाताना पण निघत नाही तो, असं आपल्याला
उलथण्यानं वगैरे असं काढावं लागतो. हे बघा असं घट्ट असं बसतो आहे ना, तर खाली एकदम असं चिटकून बसतो आहे तो. तर मग त्याला पूर्ण असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या गाठी नाही ठेवायचे, पूर्ण असा पातळ करून घ्यायचा आहे. ते असा वरती हातावर घेतला की लगेच वितळला जातो. तर ते असा हातानंच पूर्ण मिक्स करून घ्यायचा. आता हा जो चिक आहे तर आपल्याला काय करायचं आहे, हा चिक आपल्याला मोजून घ्यायचा आहे की हा चिक किती भरतो आहे म्हणून. हे बघा, तरी ते इतकं खाली बसलेलं होतं तर ते निघत नव्हतं. तर मग नंतर शेवटी मला उलथण्यानंच त्याला काढावं लागलं, म्हणजे एकदम असं घट्ट खाली बसतं आहे तो. आणि जो चिक खाली बसतो आहे ना, तो एकदम असा पांढरा शुभ्र असतो. तुरटी फिरवल्यामुळं काय होतं आहे की जे लालसर पाणी असतं त्याच्यामध्ये तर ते वरती येऊन जातं आणि त्याच्यामुळं मग पांढऱ्या शुभ्र कुरडया होतात. आता पूर्ण जो चिक आहे बघा, तर मी पूर्ण हे बघा अशा गाठी असतात त्याच्यामध्ये. तर मग याला असं हातावरती हे करून घ्यायचं, ते बरोबर वितळलं जातं. आता हा जो चिक आहे तर आपल्याला मोजून घ्यायचा आहे, कारण की मग आपल्याला पाणी टाकायला पण मग आता आपल्याला म्हणजे कोरड्यासाठी आदण ठेवायला पण चिक मोजून घ्यावा लागतो अगोदर, मग त्याचप्रमाणे आपल्याला पाणी ठेवता येतं. आता मी अगोदर जे आहे तर हा जग घेतला होता मोजायला, मला वाटलं 2 जग भरतील ते, पण नाही आहे ते, म्हणजे 2 जगाला पण कमी भरलं आहे. मग आपल्याला परत पाणी टाकायला प्रॉब्लेम होतो की आता किती पाणी टाकायचं ते. तर त्याच्यामुळं मी काय केलं, हे पातेलं थोडंसं रिकामं होतं, या पातेल्यामध्येच टाकला तर तो बरोबर ते पातेलं गच्च भरलं. म्हणजे मग बरोबर मला माप पण मिळालं त्याच्यामध्येच, की आता एक पातेला आपला चिक आहे बघा हा. तर आता ही एक पातेलं चिक आहे, तर मी 2 पातेले पाणी ठेवलेलं आहे. आणि हे चिक जे हटायचं, आता मी चूल पेटवलेली आहे बघा वरती गच्चीवरच, आणि 2 पातेले ठेवून याच्यातलं जे आहे तर अर्धं पातेलं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता पाण्याला छान उकळी आली, त्याच्यामध्ये चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि चुलीवर आहे ना पटकन असा चिक असा छान शिजला जातो आहे. तसा गॅसवरती व्यवस्थित शिजत नाही आहे, म्हणजे कुरडई तुटती नंतर. आणि असं आपण जर का चुलीवरती केलं ना तर मग सगळ्या साईडनं जे आहे तर त्याला हे लागतं आहे, म्हणजे सगळ्या साईडने व्यवस्थित शिजतो आहे. गाठी होऊ नये म्हणून पहिल्यापासूनच आपण जेव्हा चिक टाकतो आहे तर तेव्हाच याची खूप मेहनत असते, तेव्हाच असा चिक चांगला असा हटून घ्यावा लागतो हा. तर त्याच्यामुळं काय होतं आहे, मग गाठी होत नाही त्याच्यामध्ये. नाहीतर मग काय होतं आहे, आपण जर हलगर्जीपणा केला थोडासा की लगेच त्याच्यामध्ये गाठी बांधतात. तर मग गाठी बांधल्यानंतर काहीच करता येत नाही, फुटत नाही आहे त्या गाठी. तर छानपैकी आपला असा चिक शिजल्या गेलेला आहे. आणि आता आपल्या कुरडया जे आहे तर टाकायचं काम चालू आहे बघा. कोणाची आपल्याला मदत लागत नाही, आपण आपल्या पण कुरडया बनवू शकतो. तर मी माझे समज असं नुसती फक्त आपल्याला पातेलं धरायला एक जण पाहिजे, आणि त्या मदतीनं तेवढीच मदत पाहिजे, नाहीतर आपल्यालाच बनवता येत्या. तर अशा प्रकारे या कुरडया झालेल्या आहे बघा. तर या 4 किलो गव्हामध्ये 140 कुरडई झालेली आहे. 1.5 एड्याचीच बनवलेली आहे मी कुरडई. आता 2 दिवस छान अशा कुरडया वाळवून दिल्या, आणि नंतर हे बघा मी आता तुम्हाला तळून दाखवते कशा झालेल्या आहे कुरडया. तर किती छान अशा फुलू लागल्या आहे बघा. कुरडईपेक्षा 3 पट जे आहे तर कुरडई अशी ही फुलल्या जाते आहे. आणि एकदम अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया झालेल्या आहेत. तर तुम्हाला आजचा जो माझा व्हिडिओ आहे ते कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर परत अजून अशीच एक नवीन रेसिपी घेऊन आपण भेटूया. तोपर्यंत माझ्या सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ.